खूप छान सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आता तो मुमुक्षू झाला आहे, त्याच्या मनामध्ये पश्चाताप आला आहे आणि मग तो म्हणतोय काय केलं मी आजपर्यंत, संतांना ओळखलं नाही, मानलं नाही, भगवंताची कधी पूजा केली नाही, अतिथीला संतोष दिला नाही, अभ्यागताला संतुष्ट केले नाही, माझे पूर्वपाप फळाला आले, त्यामुळे माझ्या हातून चांगले काहीच घडले नाही, माझे मन सर्व काळ आडमार्गानेच गेले, चांगल्या कामासाठी शरीर झिजवले नाही, कधी परोपकार केला नाही, कामवासनेच्या मस्तीने वागणे सांभाळले नाही, भक्तिरूपी माऊलीला बुडवून टाकली, शांतिरूपी विश्रांती मोडून टाकली, भगवंताकडे नेणारी बुद्धी आणि वासना दोन्ही मी मूर्खपणाने विकल असमर्थ करून टाकली, मी विनाकारण पापाचरण केले, त्यामुळे आता सार्थक कसे घडणार, खरे पाहिले तर माझ्यापाशी विवेक असा मुळी उरलाच नाही, आता कोणता उपाय करावा, परमार्थ कसा साधावा, कोणत्या मार्गाने मला भगवंताची प्राप्ती होईल, भगवंताबद्दल खरी श्रद्धा खरे प्रेम मला कधी उत्पन्न झाले नाही आतापर्यंत, म्हणजे आतापर्यंत जे काही केलं ते लौकिकात बरं दिसावं म्हणूनच केलं. बघा आपल्याला या आत्मपरीक्षणासाठी खूप वाव आहे, हे वाचताना आपण आपल्याला तपासून बघायचं. कर्माचा सगळा खटाटोप वरपांगी होता, तो दंभाचार होता, पोट भरण्यासाठी कीर्तन केले, देव बाजारात मांडले, त्यावर पैसे मिळवले, देवा माझी बुद्धी किती खोटी आहे हे माझे मीच जाणतो, आत अभिमान ठेवून बाहेर मात्र निरभिमानपणाच्या थापा मारीत राहिलो, मनात पैशाची वासना ठेवून बाहेर मात्र ध्यान लागण्याचे सोंग केले, नंतर शास्त्रांचे पांडित्य दाखवून लोकांना फसवले, केवळ पोटासाठी संतांची निंदा केली, असे अनेक प्रकारचे दोष माझ्या अंतर्यामी भरलेले आहेत, सत्याचा उच्छेद केला, त्याचा नाश करण्याचा प्रयत्न केला, खोट्याचे प्रतिपादन केले, केवळ पोट भरण्यासाठी अशी अनेक दोषमय कर्मे माझ्याकडून झाली. आणि असे पश्चात्तापाचे चटके ज्याच्या अंतःकरणाला बसतात तोच मुमुक्षू होऊ शकतो. आणि हे मुमुक्षुत्व निर्माण होणे मनुष्य जन्माहून दुर्लभ आहे. असं मुमुक्षुत्व ज्याच्या मनामध्ये निर्माण झालं त्याची प्रगती निश्चित ठरलेली आहे. मग पश्चात्तापाचे चटके बसले की मनुष्य आत्मपरीक्षण करायला शिकतो आणि वर्षानुवर्ष न दिसलेले स्वतःचे दुर्गुण मग त्याला दिसायला लागतात. मग चक्रवर्ती राजेसुद्धा गेले, मग आपला काय पाड, या भावनेने मुमुक्षू तळमळू लागतो की आपण काही अमर नाही आहोत, आपल्यालाही या सगळ्यांसारखं जायचं आहे, मग काहीतरी चांगलं करून जाऊया असं त्याच्या मनात येतं. मग आपण अनुपकारी, दंभधारी, अनाचारी, पतित, चांडा, दुराचारी, खळ व केवळ पापी आहोत हे बद्धाला उमगते. आणि या पश्चात्तापाच्या अनुतापाच्या अवस्थेलाच मुमुक्षुत्व असे म्हणतात. आपण आयुष्यभर परोपकार केला नाही, अधिकारी नसताना केवळ वाचाळपणा केला याची जाणीव बद्धाला होते. अवगुणांच्या राशीमुळे आपला जन्म व्यर्थ गेला याची जाणीव त्याच्या अंतःकरणात उमलते. आपले अवगुण पाहून मुमुक्षू स्वतःला निंदू लागतो. द्रव्य, कुळ, देह इत्यादिकांचे त्याचे अभिमान गळून पडू लागतात. आपला अहंकार टाकून संतचरणावर शरण जाण्याची भाषा तो करू लागतो. सत्संगाची, पुण्यमार्गाची, विरक्तीची जाणीव प्रथमच त्याच्या मनात उमलते. याला मुमुक्षू असे म्हणतात. मोक्ष असतो व उपासनेच्या मार्गाने तो मिळू शकतो याची जाणीव मुमुक्षूला होऊ लागते. ज्याला लौकिक मोठेपणाची लाज वाटते, जो परमार्थासाठी झीज सोसतो, संतचरणी ज्याचा विश्वास जडतो, संताबद्दल ज्याला आपलेपणा वाटू लागतो तो मुमुक्षू असतो. ज्याचा प्रापंचिक स्वार्थ सुटतो, ज्याला परमार्थाची उत्कट इच्छा उत्पन्न होते आणि मी संतांचा होऊन राहीन असे ज्याला मनापासून वाटते तो मुमुक्षू असतो. म्हणजे बद्धावस्थेमध्ये सगळा अंधकारच असतो, पण मुमुक्षुत्वाच्या पायरीवर मात्र प्रकाश दिसतो, मनामध्ये तळमळ निर्माण होते. परमार्थाचा प्रकाश हा सहजासहजी दिसत नाही. इंद्रियांची आसक्ती टाकून कठोर उपासना करण्याची आवश्यकता या पायरीवर असते. उपासना कशी करावी, तपश्चर्येची दिशा कोणती असावी, निर्मळ भक्तीच्या माध्यमातून दयाघन परमेश्वराला कसे आकळावे हे मुमुक्षूला कळत नाही. हे कळून घेण्याची तीव्र इच्छा मात्र मुमुक्षूच्या मनात असते, परंतु ही इच्छा परमार्थाच्या क्षेत्रात फलद्रूप व्हावी म्हणून कुणी मार्गदर्शक लागतो. मग सत्संगतीची, सद्गुरूंची आवश्यकता यासाठी असते. मुमुक्षुत्वाची पायरी ओलांडून साधकावस्थेत पोचण्यासाठी सद्गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय पर्यायच नसतो. मतद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः.
असा गुरु मिळावा लागतो. मग आपल्या अवगुणांचा त्याग करून जो संतांच्या व सद्गुरूच्या चरणी लीन होतो त्याला साधक असे म्हणतात. आता मुमुक्षू झाला त्याच्यानंतर साधक अवस्था त्याला प्राप्त होते. मग संसाराचे बंधन तोडून आत्मज्ञानासाठी जो कठोर उपासना करतो त्याला साधक असे म्हणतात. मग श्रवणाची गोडी त्याला हळूहळू कळायला लागते. मग मननात त्याला अर्थांतर उमजू लागते. अद्वैत निरूपणाने त्याचे चित्त हर्षनिर्भर होते आणि मुमुक्षु अवस्थेत असलेले संदेह क्रमशः नाहीसे होऊ लागतात. म्हणजे त्याच्याकडून श्रवण घडतं, चिंतन घडतं, मनन घडतं आणि मग हळूहळू त्याच्या मनामध्ये आनंद निर्माण होतो. सगळे संशय त्याचे जायला लागतात. देहबुद्धीची लालसा नाश पावू लागते. आत्मबुद्धी दृढ करण्यासाठी निश्चयाचा विचार साधकाच्या मनात बळावतो. जे जे चांगले आहे ते ते आचरणाची अनावर उत्कंठा त्याच्या मनात जागते. असत्क्रिया टाकून सत्क्रियेकडे जो आपला मोहरा वळवतो. चांगलं कर्म करायचं, उत्तम कर्म करायचं असं त्याच्या मनाने तो घेतो त्याला साधक असे म्हणतात. अवगुण टाकून देतो आणि उत्तम गुण जो अभ्यासाने आपल्या अंगी बाणवतो त्याला साधक असे म्हणतात. साधकावस्थेत श्रवण मननानंतर परमेश्वराच्या रूपाचा निजध्यास लागतो. इतके दिवस डळमळीत असलेला मुमुक्षूचा भाव साधकावस्थेत दृढ निश्चयात पालटतो. म्हणजे निश्चयाची आतापर्यंत कमतरता होती त्याच्याकडे की भगवंत आहे, मी भगवंताचंच केलं पाहिजे, त्याच्यापर्यंतच पोचलं पाहिजे. हा जो बुद्धीने निश्चय करावा लागतो. एकदा बुद्धीचा निश्चय झाला की मन बरोबर त्या बुद्धीच्या पाठीमागे जातं. मग इंद्रिय तशी कर्म करू लागतात. त्यामुळे बुद्धीने तसा निश्चय केलेला असला पाहिजे आणि तो या मुमुक्षूच्या ह्याच्यामध्ये मनामध्ये जागा होतो. मग तो मुमुक्षू साधक अवस्थेमध्ये जातो. मग साधक अवस्थेमध्ये मनाला, चित्ताला, बुद्धीला, अंतःकरणाला सगळ्याला काय होतं, स्वरूपाचे ध्यान लागते. स्वरूपाचे म्हणजे माझं स्वरूप कसं आहे. आत्मस्थितीच्या धारणेवर साधक भाव दृढावतो आणि तरकटपणा जातो. मग दृढ श्रद्धा मनी बळावते. हे साधकावस्थेचे लक्षण म्हटले पाहिजे. कारण आत्मज्ञानासाठी बुद्धी वा तर्क चालत नाही, हे साधकाला जाणवले पाहिजे. म्हणजे तरकट बुद्धी तिथे चालत नाही, सद्बुद्धी चालते. बुद्धीशिवाय तर काही शक्य नाही, पण ती बुद्धी कशी पाहिजे, सद्बुद्धी, सच्ची बुद्धी पाहिजे. परमार्थ साधनेत अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. मग इथे द्वैताचा संबंध सुटतो, भास मोडला जातो, पंचमहाभूतांचा विस्तार स्वप्नवत वाटायला लागतो की हे सगळं जाणार आहे, काही शाश्वत नाही आहे, हे साधकाच्या लक्षात येते. व्यवहारात मग तो निस्पृहता ठेवतो. परमार्थ साधनेत अंतर्स्थिती अशा दुहेरी निष्ठेने साधक सिद्ध पदाकडे झेपावतो. जे बद्ध झाला, मुमुक्षू झाला, साधक झाला आणि आता तो सिद्ध पदाकडे चाललेला आहे हळूहळू. मग खरा उपासक व साधक काम, क्रोध, मद, मत्सर यांच्या बेडीतून सुटतो आणि मग तो कुळाभिमानाला सांडतो, लोकलज्जेला लाजवतो, विरक्तीच्या बळाने परमार्थाचा उत्कर्ष करतो, अविद्येपासून तो सोडचिठ्ठी घेतो. प्रापंचिक थोर पण त्याला मोह घालू शकत नाही. मग उगीचच मोठेपणा करायचा, उगीचच अहंकार वाढवायचा हे त्याला आवडत नाही. वैभवालाही तो लाथाडतो. लौकिक थोरवीचा तो तिटकारा करतो. अहंकाराला, संशयाला तो पराभूत करतो. विकल्पाचा वध करतो. समस्त भूतांचे पाश तो तोडून टाकतो. भवभयालाच तो भीती घालतो. जन्ममृत्यूचे मस्तक फोडून तो काळाची तंगडी मोडतो. अनर्थाला व अनितीला नीतिन्यायाने निर्दाळून टाकतो. किती सुंदर भाषा आहे रामदास स्वामींची. वासनात्मक सूक्ष्म देहाला तो पराभूत करतो. मोहाला तोडतो. शोकाला खंडित करतो. द्वेषाला देशोधडीला लावतो. कुतर्काला धाक घालतो. वैराग्याच्या बळाने अवगुणाचा निप्पात करतो. अधर्माला स्वधर्माने लुटतो. विचाराने अविचाराची वाट लावतो. तिरस्काराला चिरडतो. विषादाला अविषादाच्या पायथळी घालतो. कपटीपणाला अंतरात कुटून काढतो. प्रवृत्तीचा त्याग करून सुहृदांचा संग सोडून ज्ञानाच्या सामर्थ्याने निवृत्ती पथाकडे झेपावतो. दुराशेचा तो त्याग करतो. विश्वजनांशी त्याचे सख्य प्रस्थापित होते. साधक मनाला स्वस्वरूपात लीन करतो. त्यामुळे यातनेला यातना होतात. कारण यातना भोगायला मन शिल्लकच राहत नाही. त्याचं मन हे उन्मन झालेलं असतं. असा हा साधक
सिद्ध झालेला आहे तो. उद्योग, कष्ट, प्रयत्न यांची प्रतिष्ठा वाढवतो, कारण त्याचे जीवन या तिन्ही गोष्टींनी भरून वाहते. साधक आपल्या साधन मार्गामध्ये अभ्यासाची सोबत धरतो, तो उद्योग आणि कष्ट बरोबर घेऊन निघतो, म्हणूनच तो सिद्ध होतो. प्रयत्नरूपी उत्तम सहचारी बरोबर ठेवतो. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करायचं तो कधीही सोडत नाही. अति खबरदार आणि तत्पर असतो. तो शाश्वत अशाश्वताचा बरोबर विवेक करतो. इतर सगळे संबंध सोडून फक्त सत्संग तेवढा धरून ठेवतो. सत्संगाला केवढं महत्त्व आहे. साधक संसाराला जबरदस्तीने बळजबरीने बाजूला सारतो. विवेकाने संसाराचा बोजा फेकून देतो. साधक आपल्या शुद्धाचाराने अनाचाराला व्यवहारातून पदभ्रष्ट करतो, त्याला तेथून नाहीसा करतो. इतक्या जन्माच्या सवयीचा संसार मनातून काढणे सोपे नसते. आपल्याला सवय झाली आहे जन्मानुजन्म तेच करायचं, त्यामुळे ते काढणं काही सोपं नसतं. म्हणून साधक अगदी जोर करून त्याला बाहेर काढतो. आणि या क्रियेला वृत्तीनिरोध असं म्हणतात. योगश्चित्त वृत्तीनिरोध. हा मला आठवलं एकदम. योगाची व्याख्या पतंजली मुनींनी काय केलेली आहे? योगश्चित्त वृत्तीनिरोध. हा चित्तवृत्तीचा निरोध करणे, आणि तोच हे साधक करतो. तो काय करतो? वृत्तीचा निरोध करतो. आणि विवेकाने कर्तेपणाचा अभिमान कमी होऊ लागला की म्हणजे प्रपंचाचे ओझे हलके होऊ लागते. मग हळूहळू त्या प्रपंचामध्ये एवढा रस राहत नाही. तो हळूहळू रस कमी व्हायला लागतो आणि त्याला सत्संगाची गोडी लागायला लागते. साधक स्वस्वरूपाचे अनुसंधान विसरतो. म्हणजे तो स्वस्वरूपानुंदा म्हणजे स्वतः मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, हे तो कधीही विसरत नाही. देहाला तो मानत नाही. देह हा वेगळा आहे आणि आत्मा हा वेगळा आहे अशी त्याची बुद्धी झालेली असते. त्याचे अखंड स्मरण तो ठेवतो. साधक आळसाचा आळस करतो. म्हणजे आळस कधीही तो करत नाही. कामचुकारपणा अर्थात तो आळसाचा स्वीकार कधीही करत नाही. साधक चित्त विक्षेप होऊ देण्यात सावध नसतो. तेथे दुश्चित्त असतो. म्हणजे त्याचा चित्तामध्ये विक्षेप कधीही येत नाही. चित्त विक्षेप तो होऊ देत नाही. साधकाच्या जीवनात स्वस्वरूपाचे विस्मरण नसते. आणि असाच जो साधक असतो हे सगळे अवगुण जेव्हा तो सोडतो तेव्हा तो सिद्ध होतो असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मग अशा भजनाचे उपासनेचे अत्यंत श्रेष्ठ प्रयोजन भगवंत आता सांगतात. आता हे शेवटचे 2 श्लोक आहेत 29 आणि 30. तर ह्याच्यामध्ये 8व्या अध्यायाची प्रस्तावना पूर्णपणे येते. ती मी तुम्हाला सांगते. आता 8व्या अध्यायाकडे आपण चाललो आहे. 7वा अध्याय आपला संपत आलेला आहे. तर आता अशी उपासना ज्यांनी केली, असं भजन ज्यांनी केलं, त्याची अवस्था कशी होते? तर जरा मरण मोक्षाय मामाशित्य यतन्ति हे ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम अध्यात्मं कर्म चाखिलम साधिभूताधिदैवं मां साधियज्ञञ्च ये विदुः प्रयाणकाले पिचमां ते विदुर्युक्तचेतसः. म्हणजे हे जे 2 श्लोक आहे 29 आणि 30 याच्यामध्ये भगवंत म्हणतात की जे मला शरण आले आणि ज्यांनी जरा मरण यापासून सुटण्याकरता प्रयत्न केले ते पुरुष त्या ब्रह्माला तसेच संपूर्ण अध्यात्माला आणि संपूर्ण कर्माला जाणतात. की जो सिद्ध झालेला आहे, जो मला शरण आलेला आहे, आणि जरा आणि म्हणजे मृत्यूची भीती. सगळ्यात जास्त आपल्याला भीती कशाची वाटते? मृत्यूची वाटते. जरा म्हणजे म्हातारपणाची वाटते. म्हातारपण आलं की हळूहळू आपण आता मृत्यूकडे चाललो आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, म्हणजे आपल्याला त्या मृत्यूची भीती वाटते. तर हा मात्र जो सिद्ध असतो हा त्याच्यापासून मुक्त झालेला असतो. त्याला मृत्यूची भीती अजिबात वाटत नाही. आणि मग तो त्याला ज्ञान झालेलं असतं. कशाचं? ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आणि कर्म म्हणजे काय. आणि पुढे त्यांनी सांगितलं आहे अधिभूत म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, आणि प्रयाणकाली तर त्याचं तोच 30व्या श्लोकाचा अर्थ मी सांगते आधी, म्हणजे दोन्ही जोडून सांगते. की जे पुरुष अधिभूत अधिदैव यांच्यासह अधियज्ञासह सर्वांच्या आत्मरूप मला जाणतात आणि ते युक्त चित्ताचे पुरुष अंतकाळी देखील मलाच जाणतात म्हणजे प्राप्त होतात.
म्हणजे अंतकाळी मला जाणण्यासाठी, भगवंताचं नाव मुखावर येण्यासाठी काय काय केलं पाहिजे ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. की जो जरामरण याच्यापासून सुटलेला आहे, त्याची भीती त्याला वाटत नाही, जो ब्रह्म म्हणजे काय जाणतो, जो अध्यात्म म्हणजे काय जाणतो, जो कर्म म्हणजे काय जाणतो, आणि जो अधिभूत म्हणजे काय ज्याला माहिती आहे, अधिदैव म्हणजे काय ज्याला माहिती आहे, अधियज्ञ म्हणजे काय माहिती आहे, आणि असा जो साधक असतो, असा जो सिद्ध असतो, तो पुरुष अंतकाळी देखील मला जाणतो, म्हणजे मलाच प्राप्त होतो, असं भगवंतानी या 2 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ह्याच्यातूनच काय झालेलं आहे, 8व्या अध्यायाची प्रस्तावना सांगितलेली आहे. की सिद्धाचे पहिलं लक्षण काय आहे, संशयाची पूर्णपणे निवृत्ती. की त्याच्यामध्ये तो एकदा सिद्ध झाला की त्याच्या मनामध्ये संशय असं काहीच राहत नाही, आणि संशय गेला की काय उरतो, निश्चयात्मिका बुद्धी त्याची झालेली असते. मग संदेह जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परमार्थाच्या वाटचालीतील एखादी गोष्ट करावी का न करावी असा संभ्रम उपासकाच्या मनात असतो. पण या सिद्धाच्या मनातला संदेहच गेल्यामुळे त्याच्या ठायी केवळ निश्चयाचं समाधान उरतं. हे सिद्धाचं दुसरं लक्षण आहे. आणि निश्चय झाला की मग विवेक, वैराग्य हे सगळं त्याच्याकडे येतं. माया आपोआपच नाहीशी होते, मायेचं अज्ञान जातं, सत्य वस्तूची त्याला अनुभूती होते, आणि अशा प्रकारे सिद्धाला आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि मग हे आत्मज्ञान हे सिद्धाचं तिसरं लक्षण आहे. पहिलं लक्षण आहे संशयाची निवृत्ती, नंतर आहे निश्चयाचं समाधान, आणि तिसरं आहे आत्मज्ञान. आणि मग आत्मज्ञान झाल्यावर सिद्ध स्वतःच परब्रह्म स्वरूप होतो. मानवी जीवनाचे हे अंतिम लक्ष्य होय, सिद्धाचे हे चौथे आणि शेवटचे लक्षण आहे. असा हा सिद्ध मग संपूर्ण ब्रह्मरूप होतो. त्यामुळे त्याचा संशय ब्रह्मांडाबाहेर जातो, त्याचे सर्व संशय नाश पावतात. मी ब्रह्म आहे हा ज्याचा निश्चय काहीही झाले तरी यत्किंचितही डळमळत नाही, त्याला सिद्ध म्हणतात. मी देह आहे ही अवस्था त्याची कधीच गेलेली असते, तो देहातच असतो. पण मी देह आहे हे काही तो देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला आहे आणि मी त्याच्यापासून वेगळा आहे अशी त्याची धारणा झालेली असते, असा त्यांनी अनुभव घेतलेला असतो. सध्याच्या अवस्थेत मी देह आहे हे जसे निसंशयपणे आपल्याला वाटते, कारण आपण देहात्म भाव आपला काही गेलेला नाही आहे. पण हा जो सिद्ध आहे हा मी परमात्म स्वरूप आहे हे अगदी निसंशयपणे सिद्धाला वाटते. मग बद्धावस्थेमध्ये अंगी असणारे दोष मुमुक्ष अवस्था आल्यावर उरत नाहीत. मुमुक्ष अवस्थेमध्ये आढळणारी लक्षणे साधकावस्थे अंगी आल्यावर राहत नाही. म्हणजे एक एक पायरी आहे ना ही. आधी बद्ध असतो, मग तोच मुमुक्षू होतो, मग त्या मुमुक्षूमधले जर दोष जाऊन तो साधक होतो, मग त्याच्यातलेही काही दोष जाऊन तो सिद्ध होतो. मग देहबुद्धी कमी होत जाणे, संशय क्षीण आणि निस्तेज होत जाणे हे प्रगतीचे सर्वोत्तम लक्षण मानले जाते. आणि मग साधकावस्थेमध्ये साधकावस्थेत थोडासा संशय असतो, पण सर्वोत्तम गमक समजतात. साधकावस्थेत संशय शिल्लक असतो, साधनाने हळूहळू तो नाश पावतो. आत्मसाक्षात्कार होऊन साधक संपूर्ण संशयरहित झाला की तो सिद्ध बनतो, आणि म्हणून जो निस्संदेह असतो तो सिद्ध होय असे श्रोत्यांनी ओळखावे. म्हणून संशयात्मा विनश्यती आपल्याला 4थ्या अध्यायात सांगितलं होतं भगवंतांनी की मनातलं संशय काढून टाक. अत्यंत संशयरहित आत्मज्ञान हेच खरे सिद्धपण अंगी बांधल्याचे लक्षण आहे. सिद्ध पुरुषाच्या अंगी संशयासारखा हीन दोष असणेच शक्य नाही. साधूचे व सिद्धाचे सर्वश्रेष्ठ लक्षण म्हणजे तो वस्तुरूप होऊन राहतो हेच होय. वस्तुरूप म्हणजे काय? परमात्म वस्तू ज्याला कळलेली असते, म्हणजे तो कळलेली म्हणण्यापेक्षा तोच झालेला असतो. स्वरूपानुसंधान हे स्पष्ट लक्षण साधूच्या ठाई सहज दिसते. तात्पर्य काय की ज्या ठिकाणी ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी मावळते, देहबुद्धीचा नाश होऊन आत्मज्ञान उमलते व व्यवहारात अद्वैत वावरते, तो आणि मी एकच ही स्थिती त्याची होते, आणि त्याच ठिकाणी सिद्ध असतो असे आपण ओळखावे. परब्रह्मरूपी फळ पिकले की त्यातून पूर्णतेचा रस गळतो.
कृतकृत्यतेने जग आटून जाते, ब्रह्माच्या सहज स्थितीचा अनुभव येतो, कर्माचे प्रयोजनही संपते, मन नाहीसे होते आणि अद्वैताचा शुद्ध अनुभव होतो. असे ज्ञानी भक्त भगवंताला कसे प्राप्त होतात याचे रहस्य शेवटच्या श्लोकात सांगितले आहे. तो शेवटच्या श्लोकाचा अर्थ आपण बघितला की त्याच्यामध्ये अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ असे सगळे शब्द आलेले आहेत. म्हणजे त्यांनी इथे सांगितलं आहे 29 आणि 30 या श्लोकामध्ये मिळून भगवंतांनी ब्रह्म अशा 8 संज्ञा आहेत. कसा ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ ह्या 6 झाल्या आणि प्रयाणकाळी योग्यांना होणारे भगवंताचे स्मरण या 7 गोष्टींचा उल्लेख या 2 श्लोकांमध्ये मिळून केलेला आहे. तर आता ही जी 7 पदे आहेत 7व्या अध्यायाच्या शेवटी जी सांगितली त्याच्यामुळे काय झालं की त्याचे स्वरूप अधिक विस्ताराने 8व्या अध्यायात सांगितलं. कारण हे 2 श्लोकांनी जेव्हा 7व्या अध्यायाचा शेवट केला तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये परत इच्छा निर्माण झाली की भगवंता तू हे सांगतोय खरं की अधियज्ञ की ज्याला हे सगळं मिळालेलं असतं आणि जो हे सगळं जाणतो तर तोच मला जाणू शकतो. तर मग आता मला ह्या सगळं ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय ते मला समजावून सांग. या 7 संज्ञाचा अर्थ जाणून घेण्याची इच्छा अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून मग ह्या 7व्या अध्यायातून 8वा अध्याय निर्माण झाला. नाही तर मग डायरेक्ट 9व्या अध्यायातच गेले असते, कारण भक्तीचं निरूपण सुरू झालेलं होतं आणि 9व्या अध्यायामध्ये सगळी भक्तीच आहे. राजविद्या, राजगुह्य योग म्हणजे भक्तीचाच अध्याय आहे तो. पण ह्या ज्या संज्ञा आहेत 7 संज्ञा याचा अर्थ अर्जुनाला समजावून घ्यायचा होता आणि तो अर्जुनाने विचारला आणि म्हणून मग 8व्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे. मग आता उपसंहार करताना शेवटी त्यांनी 7व्या अध्यायाचा थोडासा आढावा घेतलेला आहे की काय काय आपण बघितलं 7व्या अध्यायामध्ये. भगवंताच्या ज्ञानविज्ञानातून अक्षर ब्रह्म योगाची निर्मिती झाली. म्हणजे हा 8व्या अध्यायाचं नाव आता आहे अक्षर ब्रह्म योग. आधी झाला तो ज्ञान विज्ञान योग 7वा. मग 7व्या अध्यायाच्या पहिल्या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी ज्ञान आणि विज्ञानाची व्याप्ती सांगितली. ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय हे सगळं सांगितलं. मग भगवत तत्वज्ञान दुर्लभ कसे आहे हे 3ऱ्या श्लोकात सांगितलं. मग भगवंताच्या स्वगुण स्वरूपाला जाणण्याचा उपाय 4थ्या आणि 5व्या श्लोकात सांगितला. त्याचवेळी परा आणि अपरा प्रकृती म्हणजे काय तेही सांगितलं. जगताच्या उत्पत्ती, स्थिती, प्रलयाचा कर्ता भगवंतच आहे हे 6व्या श्लोकात सांगितलं. संपूर्ण विश्व भगवंतातच आहे हे 7 ते 11 या 4 श्लोकामध्ये विशद केलं की भगवंताशिवाय या सृष्टीमध्ये दुसरं काहीच नाही आहे. सगळीकडे भगवंतच भरून राहिलेला आहे. भगवंतातूनच सर्व निर्माण झालेलं आहे. त्यामुळे भगवंतच सर्व रूप आहे. तथापि भगवंत मात्र कशातच नाही हे 12व्या श्लोकात सांगितलं की जरी माझ्यातूनच सगळं निर्माण झालं तरी मी मात्र कशात नाही आहे हे सांगितलं. म्हणजे काय की जो त्याचा भक्त असतो, जो त्याला जाणतो त्याच्यामध्ये तो असतोच असतो. पण जो त्याला जाणतच नाही, काही लोक म्हणतात की आम्हाला काय ते परमेश्वराची गरज आहे, आमचं चांगलं चाललंय, त्यामुळे ते त्याला मानतही जाणतही नाही, मानतही नाही. त्यामुळे भगवंत त्याचं काम करतो, तो त्याच्यामध्ये असतो पण तो गुप्त रूपाने त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे त्याला त्याची जाणीव नसते. म्हणून भगवंत म्हणतो की मी त्याच्यामध्ये नसतो. मायेमुळे भगवंताला जाणता येत नाही हे 13व्या श्लोकात सांगितलं. मग भगवंताला शरण गेल्यानंतरच मायेला पार करता येतं 14व्या श्लोकात सांगितलं. असे असूनही दुष्ट मात्र भगवंताचा आश्रय करत नाहीत हे 15व्या श्लोकात उलगडलं. आणि मग त्याच्यानंतर आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी हे सगळे भक्तांचे प्रकार झाले 4 प्रकार. आणि सगळ्यात जास्त मला ज्ञानी भक्त आवडतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता पुढील 2 श्लोकामध्ये स्पष्ट केलं त्यांनी. मग ज्ञानी भक्ताची अत्यंत दुर्लभता वासुदेव सर्वम या वचनातून 19व्या श्लोकामध्ये सांगितली. मग परमात्म्याचं भजन करणं, सामान्य देवतांना सकाम भक्तीने त्यांचं भजन करणं याच्यामध्ये काय भेद आहे, म्हणजे परमात्म्याची भक्ती करणं आणि अन्य देवतांची भक्ती करणं याच्यामधला फरक काय ते समजावून सांगितलं 20 ते 23 या 4 श्लोकांमध्ये.
मग अन्य देवतांना सोडून केवळ सर्वेश्वराचेच भजन जनसामान्य का करत नाहीत हे 24व्या श्लोकात सांगितलं. अल्पबुद्धीजन अव्यक्तालाच व्यक्त मानतात असेही उलगडून दाखवले. म्हणजे भगवंताच्या नित्य आणि सर्वज्ञ स्वरूपाला मूढ व्यक्ती जाणत नाही. हे 25 आणि 27 या 3 श्लोकात सांगितलं. आणि मग भगवंताच्या दृढ स्वरूपाला कोण जाणतं, कोण त्याचं भजन करतं, आणि हे सगळं ह्याच्यासाठी म्हणून 28 ते 29 या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. आणि म्हणजे जे आपण सिद्ध साधक ते बघितले ना, ते भगवंताला जाणणारे होते. भगवंताच्या पूर्ण स्वरूपाला जाणल्यावर मृत्यूकाळी भगवंताची प्राप्ती कशी होते आणि त्याचा उपाय कोणता हे भगवंतांनी शेवटच्या म्हणजे 30व्या श्लोकात स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे तात्पर्य काय की ज्ञान विज्ञानाचा संपूर्ण पट या 7व्या अध्यायामध्ये भगवंतांनी उलगडून दाखवलेला आहे. छानपैकी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. म्हणजे प्रपंच आपण ते पाहिलंच होतं. परत एकदा पुनरावृत्ती की अज्ञान कशाला म्हणायचं. ह्या जो सगळा प्रपंच दिसतो, ही जी दृश्य सृष्टी दिसते, याला खरी मानणं, याला शाश्वत मानणं म्हणजे अज्ञान आहे. आणि संपूर्ण प्रपंचाची सृष्टीची माहिती म्हणजे विज्ञान आहे. जे जे आपल्याला दिसतं ते सगळं विज्ञान आहे, पण त्याला खरं मानणं हे अज्ञान आहे. आणि या सृष्टीचे जे कारण जो परमात्मा त्याचा आत्मसाक्षात्कार म्हणजे ज्ञान आहे. त्याला आत्मज्ञान असं म्हणतात. अज्ञान, विज्ञान आणि ज्ञान अशा 3 संज्ञांचे यथार्थ स्वरूप या अध्यायाच्या माध्यमातून भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर असा हा 7वा अध्याय होता. पुन्हा 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 अभ्यास करावा अशी ही गीता आहे. आपल्या अल्पबुद्धीने आपल्याला जेवढं समजेल तेवढं बुद्धीमध्ये स्थिर करायचं आणि या ठिकाणी थांबायचं. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.